पा
सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठाल वक्रतुंड महाकाया सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम
संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बनसी विभूषित करा नवनीर दाभात पीतांबर दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेंदु सुंदर मुखा दरबिंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने अहं न जाने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः विठ्ठल बघा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे महामेरू असणारे पंचम वेद निर्माते निर्माण करणारे नव्हे तर तळा गाळापर्यंत पोचविणारे श्रीमंत श्री परमार्थ प्राण जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा संतांचा महिमा सांगणारा गोड अभंग विठ्ठल बघा परिहार द्यायचा तो असा की पवित्र नाम पवित्र हे कोमलवाडी हे गाव आणि ह्या कोमलवाडी ह्या गावामध्ये अगदी 43 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील तृतीय दिवसाची सेवा माझ्यासारख्या बालपामराच्या वाट्याला आलेली आहे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा म्हणजे परमात्म्याच्या कृपेनं तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं आजची ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। आज या ठिकाणी ह्या कीर्तन करता म्हणजे या सप्ताहासाठी आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व कलाकार वर्ग म्हणजेच हरिभक्ती परायण बेरवाडीचे भूषण असणारे मोहन महाराज शिंदे अगदी त्यांचं नावही मोहन आहे आणि पक्वाद सुद्धा मोहक आहे नाही का टाळ्या वाजवा बरं एकदा म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं वादन आहे नाही का गोड असा हात आहे दादांचा म्हणून त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानते। त्याचबरोबर आपल्या गावची सुपुत्री ऋतुजाताई त्याही या ठिकाणी उपस्थित आहे। त्याचबरोबर सर्व आज या ठिकाणी आपल्याच गावची सर्व गायक वृंद तसं बघायला गेलो तर तुमच्या गावचं भजनी मंडळ चांगलं तयार आहे असं म्हणायला फारशी हरकत नाही बरं का कारण हे गायकच वाटताय विठ्ठल म्हणून आज या ठिकाणी सर्व गायक वृंद असतील त्याचबरोबर सर्व समस्त ग्रामस्थ कोमलवाडी भजनी मंडळ आपले विनेकरी बाबा पगार बाबा बरोबर की नाही तेही या ठिकाणी अगदी 3 दिवसापासून या ठिकाणी सेवा देत आहेत तेही या ठिकाणी आभार मानते। त्याचबरोबर तुम्ही मायबाप श्रोता आहात त्याचबरोबर आपले माईक सिस्टीमवाले त्यांच्याशिवाय तर सगळे कीर्तनकार अपूर्ण नाही का तुम्हाला माहिती आहे ना सिस्टीम शिवाय प्रत्येक कीर्तनकार किती ज्ञानी असेल तो किती मोठाही गायक असेल किंवा काही येत असेल पण हे माईक जर नसेल ना तर याशिवाय मनुष्यदेह अपूर्ण आहे असं म्हणायला फारशी हरकत नाही म्हणून त्यांचेही या ठिकाणी आभार मानते। त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असणारे कीर्तनमाला ह्या चॅनलचे मालक म्हणजे घुमरे दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांनाच ज्ञात आहे नाही का महाराष्ट्रभर त्यांचं चॅनलचं नाव आहे म्हणून त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानते आणि माझ्या अभंगात प्रवेश करते विठ्ठल आलिंगन
घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय काय सांगत असतील तर आपल्याला काय करायचंय माहिती का तुम्हाला? आपल्याला शब्दरूपी पायावर कीर्तन रूपी नावाची इमारत बांधायची नाही का? मग अभंगामध्ये प्रत्येक अभंग जर सोडवायचा म्हटला तसं तर अभंगामध्ये प्रत्येक दृष्टिकोनातून बघता येतं नाही का? मग अभंग जर सोडवायचा म्हटला तर अभंगाच्या प्रथम शब्दापासून आपण सुरुवात केली पाहिजे नाही का? शब्दरूपी पायावर इमारत बांधायची. मग या अभंगामध्ये जो प्रथम शब्द वापरला तो म्हणजे आलिंगन आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की तुम्ही सामान्य व्यवहारामध्ये पाहिलं तर संत मांदियाळी सगळ्यांना भेटतील याची शाश्वती नाहीये. पण बाबांनो तुम्हाला जर खरं सांगायचं जर झालं तुम्हाला कधी संत मांदियाळी जर भेटली तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुकोबारायांनी अभंगाच्या प्रथम शब्दामध्ये आलिंगन शब्द वापरला. तुम्ही काय केलं पाहिजे? हा आलिंगन शब्दामागे तसं संत मांदियाळी 3 प्रकारे कृपा करतात बरं का. कृपा करायची म्हटली की ती 3 प्रकारे कृपा करतात. किती प्रकारे करतात? महिला वर्ग किती प्रकारे? आज हा बरोबर आहे, कीर्तनानंतर जेवण आहे ना, बरोबर. किती प्रकारे कृपा करतात? 3 प्रकारे कृपा करतात. आपण जर पाहिलं पहिली कृपा करतात ती म्हणजे कृपा दृष्टी आहे. कोणती दृष्टी? कृपा दृष्टी. दुसरी म्हणजे मस्तकावर हात ठेवून कृपा करणे आणि तिसरं म्हणजे आलिंगन देणे. विठ्ठल तुम्ही पाहिलं असेल मी प्रथमतः जो शब्द वापरला तो म्हणजे कृपा करणे आहे. म्हणजे संत आपल्यावर कृपा करतात. पण कृपा करत असताना त्या 3 प्रकारांपैकी पहिला प्रकार म्हणजे कृपा दृष्टी करतात. तुम्ही पाहिलं असेल जो गावोबा ज्याला फक्त 4 अक्षरांशिवाय म्हणजे ती 4 अक्षर म्हणजे एक नाथ, तो गावोबा फक्त 4 अक्षर त्याला म्हणता येत होती. एवढंच नाही तर नीर अक्षर होता म्हणजे वाचता लिहिता येत नव्हतं. नाथबाबांच्या सेवेमध्ये होता. ज्यावेळी नाथबाबांना कळालं की माझा निर्याण काळ जवळ आलेला आहे, आता मला जायचंय आणि रामायण लिहायला तर सुरुवात झाली होती म्हणजे रचनेसाठी सुरुवात झालेली होती. जवळजवळ युद्धकांडातल्या 44व्या अध्यायापर्यंत नाथबाबांनी त्या ठिकाणी रचना केली. पण आता हे कार्य कुणाकडे द्यावं? त्या ठिकाणी गावोबाला आवाज दिला. गावोबा आला, फक्त दृष्टी टाकली आणि त्या ठिकाणी 45व्या अध्यायापासून म्हणजे युद्धकांडापासून तर उत्तरकांडापर्यंतचं लिखाण जर कोणी केलं असेल तर त्या गावोबांनी केलं. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, शाळेत जाऊन सुद्धा आपल्याला लिहिता वाचता काही नाही येत नाही का? आजकालची मुलं पाहिली तर जवळजवळ सगळीच हुशार असतात बरं का तसं बघायला गेलो तर. पण पूर्वी कसं असायचं, शिक्षण कमी असायचं. 2री 3री शिकलेला माणूस सुद्धा मराठी नीट वाचता येत नाही त्याला नाही का? पण नाथबाबांच्या सेवेमध्ये असणारा गावोबा ज्याला फक्त 4 अक्षरांशिवाय इतरत्र काहीच माहिती नव्हतं, त्यानं रामायणाची रचना केली, भावार्थ रामायणाची. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे फक्त दृष्टी टाकली, कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले. म्हणजे संत फक्त दृष्टी पडली की लगेच आपल्या पदावर म्हणजे संत अधिकाराप्रमाणे समानता एखाद्या शिष्यत्वाला देतात. यालाच म्हणतात कृपा दृष्टी. विठ्ठल पहिलं मी सांगितलं कृपा दृष्टी. दुसरं म्हणजे मस्तकावर हात ठेवून कृपा करणं. काय करणं? मस्तकावर. तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर? परवा मी आले होते, मी काही नेलं का तुमचं? कुणाची चप्पल तर नाही चोरी गेली ना? असं काही नाही ना? असे बसले आहेत नाही का? बोलत चला नाही का? तुम्ही जितका प्रतिसाद श्रोतावर्ग वक्त्याला देतो तितका वक्त्याला बोलायला आनंद वाटतो नाही का ताई? बघा, म्हणजे दुसरी कृपा केली कशाची? मस्तकावर हात ठेवून कृपा करणे. म्हणजे संत दुसऱ्या प्रकारे कृपा करतात म्हणजे मस्तकावर हात ठेवतात. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही जर पाहिलं ना तर संत मस्तकावर हात ठेवून कृपा करतात. ही रूढी परंपरा खूप जास्त प्रमाणात आहे. तुम्ही पाहिलं आपले निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबारायांच्या डोक्यावर हात ठेवला, काय झाली? कृपा झाली की नाही? एवढंच नाही
तर जगद्गुरु तुकोबारा यांच्या मस्तकावरती बाबाजींनी हात ठेवला. मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडविली वाट जाता गंगा तार, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. सापडविली वाट जाता गंगा तार, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाना ठेविला कर. मस्तकी तो जान ठेविला कर म्हणजे नुसता हात ठेवला आणि कृपा झाली. एवढंच नाही तर नाथ बाबांच्या मस्तकावरती सुद्धा जनार्दन स्वामींनी हात ठेवला. काय झालं? कृपा झाली महाराज. म्हणजे मस्तकावर हात ठेवून कृपा करणं. आपले निळोबाराय तुकोबारायांनी फक्त मस्तकावर हात ठेवला आणि कृपा झाली. यालाच आपण म्हणतो मस्तकावर हात ठेवून कृपा करणं. विठ्ठल म्हणजे पहिलं जे सांगितलं ते म्हणजे कृपा दृष्टी करणं. दुसऱ्या प्रकारे संत कृपा करतात ते म्हणजे मस्तकावर हात ठेवणं. आणि तिसऱ्या प्रकारे जी कृपा करतात ना ती म्हणजे आलिंगन देणं. काय करणं? आलिंगन देणं. आलिंगन देऊन कृपा करतात. आता हा आलिंगन शब्द जर आपण पाहिला तर संप्रदायामध्ये असा विधी आहे की संतांना तुम्ही भेटले, प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे, मग चरण वंदावे. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे. म्हणजे कुणी संत मांदियाळी आपल्या जीवनामध्ये भेटली की आपण काय केलं पाहिजे? प्रथम भेट झालेली असली तर आलिंगन द्यावं, चरणाला वंदन करावं. हा विधी आहे संप्रदायाचा, नाही का? आजही तुम्ही पाहिले अगदी महंत व्यक्ती जरी आली तर संत मांदियाळी पहिले काय करतात? मस्तकावर त्या ठिकाणी म्हणजे आपण आपलं मस्तक त्या ठिकाणी संतांजवळ काय करत असतो? ठेवत असतो. मग आता जो आलिंगन शब्द तुकोबारायांनी वापरला, पण तुम्ही पाहिलं असेल खरं तर प्रकार सांगावे इतकं मला तुम्हाला बोर करायचं नव्हतं म्हणून अगदी कमी शब्दामध्ये तुम्हाला सांगते. नाही तर आलिंगन द्यायचंय पण ते नेमकं कशा प्रकारे किंवा आलिंगन नेमकं कोणाला द्यावं, कशा प्रकारे द्यावं याचे सुद्धा माणसाला ज्ञान असलं पाहिजे. आता ताईंनी सांगितलं आलिंगन द्यायचं. संत मांदियाळी कोणती? आपले तुकोबार आहेत, ज्ञानोबार आहे, नाही का? मग आलिंगनामध्ये कशा प्रकारे तर तुम्ही पाहिलं असेल तर आलिंगनाचे जवळजवळ 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार यमाचा, दुसरा म्हणजे कामाचा आणि तिसरा म्हणजे प्रेमाचा. तुम्ही पाहिलं असेल अगदी कमी शब्दामध्ये सांगते बरं का. पहिला म्हणजे यमाचा. कोणाचा? आता तो सगळ्यांनाच ज्ञात आहे, नाही का? तुम्ही पाहिलं असेल अगदी सोपं सांगते की महाभारतामध्ये भीमदादा तुम्हाला माहिती आहे 5 पांडवांपैकी एक असणारे भीमदादा. ते भीमदादा युद्ध संपलं आणि घरी आले. घरी आल्याच्या नंतर धृतराष्ट्राने एकाला प्रश्न केला की माझा दुर्योधन मरण पावला हे मला कळलं, पण माझ्या दुर्योधनाला मारलं कोणी? असं ज्यावेळी विचारलं त्यावेळेस कुणीतरी सांगितलं की कुणी मारलं? भीमदादाने मारलं. आता अगदी तुम्ही ऐकलं असेल आपल्या पुत्राला मारलं हे ऐकल्याच्या नंतर काय होतं? क्रोध येतो, नाही का? क्रोध त्या ठिकाणी क्रोध अनावर झाला, पण नाही का आतमध्ये कितीही राग असला तरी मनुष्य देह बोलताना मात्र गोडच बोलतो, नाही का? त्याप्रमाणे राग होता पण बोलवताना मात्र भीमाला प्रेमानं बोलवलं की मला तुझी भेट घ्यायची म्हणून. त्या ठिकाणी भीमदादा लगेच निघाले पण तेवढ्यात परमात्म्यानं अडवलं. तुम्हाला माहिती का कुठलीही गोष्ट होण्यामध्ये जगाचा मालक जर आपल्या जवळ असेल ना तर कुठलंही संकट येण्या अगोदर जगाचा मालक हात धरतो आणि स्वतः त्या संकटाला सामोरं जात असतो. जगाच्या मालकानं भीमदादाचा हात पकडला. मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे
पुढे उभा राही सांभाळीत आलिया घाल निवाराया आलिया घाल निवाराया मागे पुढे उभा राही सांभाळीत मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया राया निवाराया आलिया राया निवाराया मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत राही सांभाळीत मागे पुढे उभा राही सांभाळीत किंवा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे. परमात्म्यानं हात पकडला आणि सांगितलं जाण्या अगोदर कुठलीही गोष्ट करण्या अगोदर माणसानं विचार केला पाहिजे नाही का. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर मनुष्य देहानं विचार केला पाहिजे अशी गोष्ट भीमाला सांगितल्याच्या नंतर हात पकडला आणि त्या ठिकाणी गेले. धृतराष्ट्र समोर उभे आहे. आलिंगन देण्यासाठी म्हणजे भेट घेण्यासाठी धृतराष्ट्र उठले. तेवढ्यात परमात्म्यानं हात मागे खेचला कोणाचा भीमदादांचा आणि त्या ठिकाणी एक लोखंडाचा पुतळा उभा केला म्हणजे पुढे सरकावला. त्या ठिकाणी धृतराष्ट्र आले आणि त्या पुतळ्याला मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर त्या पुतळ्याचा चुरा झाला. काय झालं त्या पुतळ्याचा म्हणजे बघा आलिंगन किती प्रेमदायक असेल नाही का. त्या पुतळ्याचा चुरा झाला. भीमदादानं म्हणजे भीमानं हे पाहिल्यानंतर भीमदादा परमात्म्याला म्हणाले जर मी या ठिकाणी असतो तर भीमाची आज यमाशी गाठ झाली असती. विठ्ठल म्हणजे जवळजवळ धृतराष्ट्राच्या मनात होतं की मिठी देऊन त्या ठिकाणी पण झालं असं की यालाच म्हणतात यमाचं आलिंगन. जगाचा मालक जीवनामध्ये कुठलंही दुःख असू द्या जगाचा मालक जर आपल्या पाठीशी उभा असेल तर कुठल्याही संकटात मनुष्य देह पडत नाही. म्हणजे हे यमाचं आलिंगन. मग हे आलिंगन संतांना द्यायचं का तर नाही. दुसरं म्हणजे कामाचं आलिंगन ते फक्त व्यवहारातच मोडतं ते म्हणजे पती पत्नीचं ते कामाचं आलिंगन. आणि तिसरं म्हणजे यमाचं कामाचं आणि तिसरं म्हणजे प्रेमाचं आलिंगन म्हटलं की साधं आणि सोपं उत्तर आहे ते म्हणजे आपले श्री रामचंद्र प्रभू यांची आणि भरताची जी भेट झाली त्याला प्रेमाचं आलिंगन म्हणतात. कोणाची श्री रामचंद्र प्रभू आणि भरताची जी भेट झाली त्याला प्रेमाचं आलिंगन म्हणतात. व्यवहारामध्ये सुद्धा हे प्रेमाचं आलिंगन मोडतं बरं का. मग ते व्यवहारामध्ये कसं जसं एखादी माता आपल्या पुत्राला जी मिठी मारते त्याला प्रेमाचं आलिंगन म्हणतात. एक वडील आपल्या मुलाला जी मिठी मारतात त्याला प्रेमाचं आलिंगन म्हणतात. एक भाऊ आपल्या बहिणीला जी मिठी मारतो त्याला प्रेमाचं आलिंगन म्हणतात. हनुमंतराय आणि रामप्रभूंची जी भेट झाली त्याला सुद्धा प्रेमाचं आलिंगन म्हणतात. मग का हो जगद्गुरु तुकोबराय तुम्ही म्हटले की तुम्ही काय करा संत भेटले की संतांना आलिंगन द्या. पण आता ह्या 3 प्रकारापैकी आम्हाला जर संतांना आलिंगन द्यायचं असेल तर आम्ही कोणतं द्यावं. त्यावेळेस संत मांदियाळी सांगतात जर तुम्हाला संतांना आलिंगन द्यायचं असेल तर ते प्रेमाचं आलिंगन द्यावं की ज्यामध्ये माधुर्य भाव असावं. भगवंताचा आणि भक्ताचा कधीही माधुर्य भाव असतो त्याप्रमाणे माधुर्य भावानं म्हणजे प्रेमाचं आलिंगन आपण संतांना दिलं पाहिजे. विठ्ठल मग ज्यावेळी हे आलिंगन का हो तुकोबराय तुम्ही म्हटले की प्रेमाचं आलिंगन म्हणजे माधुर्य भावानं तुम्ही संतांना आलिंगन दिलं पाहिजे. पण हे आलिंगन जर आम्हाला संत मांदियाळींनी दिलं किंवा साधकाने जर संतांना दिलं होणार काय. अभंगाचं प्रथम चरण आलिंगन घडे आलिंगन घडे
एखादी आडी भेटली की तुम्ही प्रेमाचं म्हणजे माधुर्य भावानं परमात्म्याला म्हणजे संतांना आलिंगन दिलं पाहिजे. कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा, म्हणून संतांना आलिंगन दिलं पाहिजे. पण का हो तुकोबर आहे, तुम्ही म्हटले संतांना आलिंगन दिलं पाहिजे, पण आलिंगन द्यायचं तरी काय? द्यायचं तरी काय? तुमच्या येतंय लक्षात मी काय म्हणते? आलिंगन द्यायचंय, पण द्यायचं तरी का आहे? याचं मुख्य कारण म्हणजे जी गोष्ट ज्या कामासाठी मिळालेली आहे तिचा वापर त्या कामासाठी झाला पाहिजे. उदाहरणार्थ विठ्ठल विठ्ठल बघा, आपल्याकडे काय मिळालेलं आहे? आपल्याला नरदेह नावाची गोष्ट मिळालेली आहे. ती नरदेह नावाची गोष्ट आपल्याला दोन गोष्टींसाठी मिळालेली आहे. मला असं सांगायचं, आलिंगन द्यायचं तुकोबा राया, पण का द्यायचं? नाही का? का बरं द्यायचं बरं? मग त्यासाठी दोन सांगितलं. तुकोबा राय म्हणतात की आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे तो दोन गोष्टीसाठी मिळालेला आहे. एक म्हणजे भगवंत आणि दुसरे म्हणजे संत. एक म्हणजे काय? भगवंत आणि दुसरे म्हणजे संत. मग आता नरदेह भगवंतासाठी आहे, नरदेह संतांसाठी. मग आपण ती गोष्ट का करू नये? बघा, अगदी साधं आणि सोपं उदाहरण. आता कोणता ऋतू चालू आहे? कोणता ऋतू आहे? तुम्ही विसरले का ऋतू? नाही ना? हा, आता सध्या पावसाळा चालू आहे, म्हणजे श्रावण महिना चालू आहे. आता श्रावण महिन्यामध्ये जवळजवळ 5 जास्त प्रमाणात पाऊस पडतो, नाही का? श्रावण महिना चालू आहे, पावसाळ्याचे दिवस आहे. मग कोमलवाडीतल्या गावातल्या एका व्यक्तीनं विचार केला की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, मग मी काय करतो? एक छत्री विकत घेतो. काय करतो? मागे आवाज येतोय. काय विकत घेतो? छत्री विकत घेतो, जेणेकरून पावसापासून माझा काय झाला पाहिजे? बचाव झाला पाहिजे. म्हणून कोमलवाडीची एक व्यक्ती त्या ठिकाणी छत्री आणण्यासाठी सिन्नरला गेली. तुमच्या गावातही भेटत असेल, पण आपला व्यक्ती सिन्नरला गेलेला आहे बरं का. सिन्नरला छत्री आणण्यासाठी गेला आणि गेल्याच्या नंतर त्या दुकानदाराला म्हणाला, ह्या दुकानामध्ये सगळ्यात एवन म्हणजे सगळ्यात चांगल्या क्वालिटीची जी छत्री असेल ती तुम्ही मला द्या. सगळ्यात चांगल्या क्वालिटीची छत्री तुम्ही मला द्या. ज्यावेळेस त्या व्यक्तीनं म्हणजे दुकानदारानं सगळ्यात चांगल्या क्वालिटीची छत्री काढली आणि त्या माणसाच्या हातावर ठेवली. ती व्यक्ती बोलायला लागली की जी छत्री तुम्ही मला दिली तिची गॅरंटी अथवा शाश्वती काय? काय विचारलं? जी छत्री तुम्ही माझ्या हातावर ठेवली ती सगळ्यात चांगल्या क्वालिटीची आहे, मग हिची शाश्वती काय म्हणजे हिची गॅरंटी काय? त्यावेळी दुकानदारानं त्याला सांगितलं, जी छत्री मी तुझ्या हातावर ठेवली हिची गॅरंटी जोपर्यंत तू मरत नाही, म्हणजे जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत या छत्रीची गॅरंटी आहे. मग जी छत्री तुटली की ती छत्री आणून द्यायची आणि नवीन छत्री घेऊन जायची. पण छत्रीसाठी फक्त 2 अटी आहे. छत्रीसाठी काय आहे? 2 अटी आहे. एक म्हणजे तिला पावसात न्यायचं नाही आणि दुसरं म्हणजे तिला उन्हात न्यायचं नाही. आता यातील बऱ्याच जणांची बुद्धी विचार करत असेल, छत्री पावसात न्यायची नाही, उन्हात न्यायची नाही, मग घ्यायची कशाला? नाही का? म्हणजे मला असं सांगायचं, आता दृष्टांत जवळजवळ तुमच्या गळी उतरला असं म्हणायला फारशी हरकत नाही. जसं छत्री नावाची गोष्ट फक्त 2 गोष्टींसाठी कामी येते. एक तर उन्हापासून आपण त्या ठिकाणी छत्रीचा वापर करू शकतो बचाव करण्यासाठी, अथवा पावसापासून आपला बचाव व्हावा यासाठी आपण छत्री वापरू शकतो. पण या व्यतिरिक्त छत्रीचा वापर नाही. का तुमच्या कोमलवाडीची एखादी महिला आहे का जिने विचार केला छत्री रिकामी पडली, उलटी करून त्याच्यामध्ये गहू ठेवू? होईल का? असं करता येईल का? असं करता येणार? म्हणजे छत्री नावाच्या गोष्टीचे 2च फायदे आहे. एक म्हणजे उन्हापासून बचाव करते आणि एक म्हणजे पावसापासून बचाव करते. मग जी गोष्ट आहे ज्या कामासाठी मिळालेली, तुम्ही पाहिलंय छत्री नावाची गोष्ट कशासाठी मिळाली? ऊन आणि पावसासाठी. पण तिचा वापर ऊन आणि पावसासाठी झाला नाही तर ती गोष्ट कशी आहे? छत्री नावाची गोष्टच व्यर्थ आहे. तसं नरदेह नावाची गोष्ट 2 गोष्टीसाठी मिळालेली आहे. एक म्हणजे संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. महान नरदेह नावाची गोष्ट ज्या गोष्टीसाठी मिळालेली आहे तिचा वापर त्या कामासाठी झाला नाही तर नरदेह नावाची गोष्ट व्यर्थ आहे. विठ्ठल
असेल छत्री नावाचे 2 फायदे आहे, म्हणजे छत्री ह्या वस्तूचे 2 फायदे, तसं ह्या नरदेह नावाच्या वस्तूचे सुद्धा 2 फायदे आहे. एक म्हणजे आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे संतांना शरण गेलं पाहिजे. कारण भगवंताला मग तुम्ही म्हणाल काहो तुकोबर आहे तर म्हटले डायरेक्ट आलिंगन द्या, भगवंताचा काही उल्लेखच केला नाही, ते म्हणतात आलिंगनच द्या. पण तुम्ही पाहिलंय का सामान्य जीव देवापर्यंत जर जायचा म्हटला की त्याला एकच दोरी म्हणून संतांचं वर्णन केलं. तुकोबरायांना वाटलं असावं, तुम्हाला माहिती मनुष्यदेह एखाद्याचा महिमा कधी सांगतो ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचं महत्व नसतं तेव्हा. ही व्यक्ती कोण आहे हे का सांगावं वाटतं, कारण समोरच्याला त्या व्यक्तीची काय नाही, त्या ठिकाणी तिचा मान पान ह्या गोष्टीचं ज्ञान नाही किंवा तिचा अधिकार माहित नाही. म्हणून बघा समाजाकडे संतांबद्दलचं असणारं अज्ञान यासाठी तुकोबारायांना सांगावं वाटलं की बाबांनो तुम्ही ज्या संत मांदियाळींना इतकं सामान्य समजता सहजपणे, नाही का, तुम्ही पाहिलंय का आपल्यासारखा सामान्य जीव स्वतःशिवाय दुसऱ्याचा विचार करत नाही, बरोबर की नाही. म्हणून आपल्याकडे म्हणतात सुद्धा लोकांना टाळावं वाटतं पण संतांना कवटाळावं वाटतं. विठ्ठल या ठिकाणी तुकोबारायांनी फक्त संतांनाच आलिंगन द्या असं सांगितलंय, जीवाला आलिंगन द्या असं सांगितलं का सांगितलं नसावं बरं. संत काय करतात, आपले ज्ञानोबा पाहिले स्वतःचा विचार केला नाही. आपल्यासारखी सामान्य व्यक्ती म्हणते फक्त माझा घरच सुखाचं करी, माझं घर सुखाचं झालं पाहिजे, गावासाठी मागतो का हो, मागत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार सुखाचा करीन. अवघा संसार मी सुखाचा करेल म्हणजे फक्त स्वतःचा विचार केला नाही तर अवघ्या जगाचा विचार केला. त्यांनाच काय म्हणतात, संत म्हणतात विठ्ठल. मग संतांनाच आलिंगन द्यायला लावलं, सामान्य जीवाला नाही. कारण सामान्य जीव असा आहे, आपण काय करतो की दुःख झालं की देवाला आरोळी देतो, असा सामान्य जीव. पण संत मात्र आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला बघतात. आपलं असं असतं, अंगाला आला ताप तर देवा तू माझा बाप, आणि अंगाचा गेला ताप की तुझ्या बापाचाही मी बाप. विठ्ठल म्हणजे असं सामान्य जीव आहे. म्हणून संतांना त्या ठिकाणी सामान्य जीवाला आलिंगन द्यायला लावलं नाही तर त्या ठिकाणी संतांना आलिंगन द्यायला लावलं. पण तुकोबार आहे, तुम्ही म्हणताय की संतांना आलिंगन द्यावं आणि दिलं की फायदाच फायदा, की 4 मोक्षांपैकी एक मोक्ष आम्हाला प्राप्त होतो. पण तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही आलिंगन द्यायला लावलं पण नेमक्या कोणत्या संताला द्यायला लावलं, नाही का. आजकाल तुम्ही पाहिलं असेल क समाजामध्ये व्यवहारामध्ये अनेक संत उद्भवले म्हणजे निर्माण झाले, बरोबर की नाही. अनेक संत मांदियाळी जन्माला आले. मग नेमकं तुकोबर आहे कोणत्या संताला शरण जायचं. आजकाल तर कुणीही संत बनतं, पण बघा कोणत्याही संताला तुम्ही शरणागत पत्करू नका अथवा आलिंगन देऊ नका. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. त्याला म्हणू नये
विडंबना म्हणजे मला असं सांगायचं की त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू, कुणालाही साधू म्हणू नये. तुम्ही पाहिलं असेल समाजामध्ये व्यवहारामध्ये एखाद्याचं नाव प्रसिद्धीस आलं की लोक लगेच त्याला संत मानायला लागतात. पण संतांचं वेगळेपण आहे, संतांची लक्षणं सुद्धा संत मानदी आपल्याला सांगतात. आपण त्यांना संत मानलं पाहिजे. कारण आपल्या त्या म्हणतात ना कलियुगाच्या आत्ताच्या युगातले संत आपण पाहिले. एकानं विचार केला, मी इंजिनिअरिंग केली, बीटेक केली, BSc ॲग्री केली, DED केलं, BEd केलं, पण काही फायदा झाला नाही, नोकरीच नाही. मग त्यानं विचार केला की मी काय करतो, भगवे वस्त्र धारण करतो, काहीतरी व्यवसाय ह्या मार्गातून, म्हणजे दृष्टी बघा नाही का, कोणत्या दृष्टीनं हा उपाय त्यानं काढला, व्यवसाय चालला पाहिजे यासाठी त्यानं काय केलं, भगवे वस्त्र धारण केले. त्या ठिकाणी आपल्या जटा वाढवल्या, आपली दाढी वाढवली. विचार करा काय केलं, जटा वाढवल्या ना, जटा वाढवल्या ना. नाही मला वाटलं कसं आहे आता झोपेत म्हटल्यावर कशा वाढणार ना. बघा काय केलं, जटा वाढवल्या, दाढी सुद्धा वाढवली आणि त्या ठिकाणी आपले 100 शिष्य तयार केले. मला असं सांगायचं आत्ताचे संत बरं का, आत्ता झालेले संत, त्यांना आलिंगन देऊ नये, शरणागती पत्करू नये. त्या व्यक्तीनं विचार केला की आता मी हाच व्यवसाय करणार, म्हणून त्यानं 100 शिष्य तयार केले, जटा वाढवल्या, दाढी वाढवली आणि त्या ठिकाणी प्रसिद्धी करायला सुरुवात केली. आता त्या दाढी जटा बघून कसं असतं माहिती का, माणसाचं वेगळेपण पाहिलं की मनुष्य देह लवकर आकर्षित होतं. वेगळेपण काय तुम्ही पाहिलं असेल, आजकाल जटा आणि दाढी वाढवणं हे आता लाज वाटते आताच्या पुरुषांना नाही का, तरुण ह्या गोष्टीमध्ये जास्त पडत नाही. पण वेगळेपण पाहिलं ती म्हणजे जटा एवढ्या मोठ्या, दाढी एवढी मोठी, मग आकर्षण वाढलं, समाज सगळा गोळा व्हायला लागला. मग सगळेजण विचारायचे, बाबाजी आपकी दाढ़ी इतनी लंबी है, आपकी जटाई इतनी लंबी है, तो आपकी उम्र कितनी होगी. काय विचारायचे, आपकी जटाई इतनी लंबी है, आपकी दाढ़ी इतनी लंबी है, तो आपकी उम्र कितनी होगी. त्यावेळेस तो सांगायचा, तो व्यक्ती म्हणजे ज्यानं त्या ठिकाणी भगव वस्त्र धारण केले होतं आणि त्या स्वरूपामध्ये होता, तो म्हणायचा, अरे मेरी उम्र क्या पूछते हो, मैं तो राम जी के शादी में घी बांटने का काम करता था. काय म्हणे, मैं तो राम जी के शादी में घी बांटने का काम करता था. लोकांनी विचार केला, आम्ही कलियुगातले हे त्रेता युगातून अजून आहे. मग लोक काय व्हायला लागले, आणि तो एकच बोलायचा, ह्या जन्मात जे दान केलं ते पुढच्या जन्मात प्राप्त होणार. असं फक्त लोकांना म्हणायचं. लोक येतात तो पळत. मग भूदान, गोदान, वस्त्रदान, सुवर्णदान सगळी दानं करायला लागले. आता जे श्रीमंत होते त्यांनी विचार केला, ह्या जन्मात आम्ही श्रीमंत आहे, पुढच्या जन्मात श्रीमंत राहू का नाही, काय गॅरंटी. म्हणून ह्या जन्मात जर ह्या साधूला आम्ही जर त्या ठिकाणी सुवर्णदान केलं तर पुढच्या जन्मात आम्हाला पुन्हा सोनं मिळेल. म्हणून बाबाजी इतका श्रीमंत झाला, इतका श्रीमंत झाला. कुणी विचारलं की बाबाजी आपकी जटा इतनी लंबी है, आपकी दाढ़ी इतनी लंबी, तो आपकी उम्र कितनी होगी. बाबाजीचं एकच उत्तर, मैं तो राम जी की शादी में घी बांटने का काम करता था. हे ज्या क्षणी एका कट्टर वारकऱ्याला माहीत पडलं, काय झालं, एका कट्टर वारकऱ्याला, तुम्ही पाहिलं फडावरचे वारकरी किती नियमाप्रमाणे चालतात, इतके नियम असतात. मी त्या दिवशी ऐकलं, इतके नियम असतात की वारीमध्ये चालताना आपली जी शारीरिक विधी असतात ते करायचे नाही जोपर्यंत दिंडी थांबत नाही तोपर्यंत. आता यातले निम्मे शॉक असतील नाही का, म्हणजे आश्चर्यचकित झाले असतील. जायचं नाही म्हटल्यानंतर सगळे काय झाले असतील, आश्चर्यचकित झाले. दिंडी थांबत नाही तोपर्यंत जायचंच नाही. विठ्ठल म्हणजे बघा, आता ही गोष्ट एका कट्टर वारकऱ्याला माहित पडली. आता कट्टर वारकरी कशी असतात माहिती ना, जितके ते ज्ञानी तसं संप्रदायामध्ये कुणी चुकीचं वागलं की तितकेच ते काय असतात, क्रोधायमान होतात किंवा रागात येतात नाही का. ही गोष्ट करू नये, ही गोष्ट केली नाही पाहिजे हे सांगण्यासाठी अनेक वारकरी, कट्टर वारकरी येत असतात. मग एका कट्टर वारकऱ्याला ही गोष्ट माहीत पडली. रागही अनावर झाला, पण कसं आहे, रागामध्ये लगेच गोष्ट काही करू नये, घात होतो नाही का. जर राग आला तर आपण रागाच्या भरात काही जर भांडे आपट्या, काही कोणाला काय मारू शकतं, काही फोन फोडतात नाही का, जे हातात असेल ते फोडतात. पण नंतर वाटतं अरे रागाच्या भरात आपलीच वस्तू आपण फोडली.
म्हणजे रागाच्या भरामध्ये क्रोधामध्ये आपलं नुकसान आपण स्वतः करतो. वारकऱ्यांना विचार केला थोडे दिवस याला सुखाचे जगू द्या, थोड्या दिवसानं बघू. काही दिवस गेले आणि अगदी मोठ्या रथामध्ये जो साधूचं स्वरूप घेतलेला होता का तो मोठ्या रथामध्ये बसलेला होता. आणि कलियुगाचं ऐका कलीचे महिमान, नको ते लोक वर जातातच, बरोबर की नाही? असं असतं. त्याप्रमाणे तो साधू वर बसलेला आहे साधू स्वरूपामध्ये. आपला वारकरी आला आणि खानकण त्याच्या कानाखाली मारली. अहो मारली ना, मारली ना, नक्की मारली. काय केली? मारली. आता तुम्ही विचार करा, चालू कीर्तनात जर मला कोणी मारलं, तुम्ही म्हणाले आम्हाला काय फरक पडणार? असं नाही ना. आपण वारीमध्ये सोबत राहिलो, माझ्या मते मला जर कोणी मारलं तर कमीत कमी तुम्ही विचाराल तरी नाही का की तू का मारलं म्हणून. पण तिथं ती स्थिती नव्हती. आणि कसं आहे, नको त्या लोकांच्या मागं नको ती लोक लागली की यांना काही बोलायच्या आत ती बाकीची मागची लोक पुढे आलेली असतात नाही का. एखादा व्यक्ती नको त्या गोष्टीमध्ये असेल, एखादा व्यक्ती जर त्याला सांगायला गेला तर त्याच्याऐवजी बाकीचे पुढे येतात, असं होत असतं नाही का. मारल्याबरोबर त्या वारकऱ्याला मारण्याकरता सगळी लोक धावायला सुरुवात झाली. त्या ठिकाणी काय झाला, गोंधळ उडाला. सगळेजण कोणाला मारायला चालले? वारकऱ्याला. आता वारकरी रथावरती उभा होता. वारकऱ्यानं 2 हात वर केले. काय केले? 2 हात वर केले. सांगितलं थांबा, तुम्हाला मारायचं हाणायचं काय असेल ते नंतर करा, आधी माझं 2 मिनिटं ऐका. काय म्हणे? तुम्हाला हाणायचंय मारायचंय ते नंतर करा, माझं फक्त 2 मिनिटं ऐका. बघा, हा साधू ज्या लग्नामध्ये, ज्या रामप्रभूंच्या लग्नामध्ये त्या ठिकाणी तूप वाढायला होता, तूप वाढायला होता, त्या लग्नामध्ये मी जेवायला होतो. काय म्हणे? म्हणे त्रेतायुगामध्ये ज्यावेळेस हे साधू तूप वाढत होते तेव्हा मी जेवायला आलो होतो. याने सगळ्यांना तूप वाढलं पण मला नाही वाढलं. तेव्हापासून शोधतोय विठ्ठल. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी मनती साधू, कर्म करुणी मनती साधू, कर्म करुणी मनती साधू. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी मनती साधू, कर्म करुणी मनती साधू, साधू कर्म करुणी म्हणजे आपण सगळ्या गोष्टी जर सांगितल्या, हा दृष्टांत यासाठी होता की आताचे जे संत झाले त्यांना आलिंगन देऊ नये, कारण ते संत नसतात. तर ते काय असतात? आपली संत मांदियाळी भाष्य करतात, पोटासाठी संत झाले कलित, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. म्हणजे पोटासाठी संत झाले कलित बहुत. तुकोबाराय म्हटले की बाबांनो तुम्हाला आलिंगन द्यायचंय ना, तर आताच्या संतांना अजिबात आलिंगन देऊ नका. पण आलिंगन द्यायचं असेल तर वात्सल्य प्रेम असणारे आपल्या संत मानदेव म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय, आपले चोखोबाराय, नामदेवराय अशा संत मानदेवाळी जर कधी जीवनामध्ये भेटले तर त्यांना आलिंगन द्या. मग का हो तुकोबाराय तुम्ही म्हटले की जर आम्ही आलिंगन दिलं अशा संतांना की जे वात्सल्य प्रेमाद्वारे आम्हाला जर प्राप्त झाले, अथवा भक्ती नावाच्या प्रेमाद्वारे जर आम्हाला संत प्राप्त झाले आणि आम्ही जर त्यांना आलिंगन देऊ त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घातला तर आम्ही काय करावं? त्यावेळेस संत मांदियाळी म्हणतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हटले की बाबांनो
तुम्हाला संत मांदी आळी भेटले, पण बाबांनो सगळ्यांना भेटतील याची काही शाश्वती नाही. कारण संत म्हटले काही सर्वसामान्य नाही की ते कुणालाही भेटावे, नाही का? संतांचा अधिकार जर आपण पाहिला की संत सहजासहजी लवकर भेटणाऱ्यांमधले नाही. तिळे तिळे पुण्य साचा पडे. आपल्याला काय करावं लागेल? पुण्य जोडावं लागेल, तेव्हा संत मांदियाळी प्राप्त होता. मग तुकोबाराय आम्ही पुण्यही गोळा करू. मग तुकोबाराय म्हटलं की पुण्य जर गोळा केलं की निश्चितपणे तुम्हाला संत मांदियाळी भेटतील. पण कोणत्या संत मांदियाळींना भेटावं? अभंगाचं दुसरं चरण. ऐसा संताचा महिमा, 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 ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा. झाली बोला याची सीमा, झाली बोला याची शोभा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलण्याची सीमा, झाली बोलण्याची सीमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तुकोबाराय म्हटले की बाबांनो, मग तुम्हाला जर अलिंगन द्यायचं असेल तर अशा संतांना द्या की ज्यांचा महिमा अगाध असला पाहिजे. तुकोबाराय नेमका काय आहे बरं संतांचा महिमा? तुकोबाराय म्हटले बाबांनो, संतांचा महिमा तुम्ही ऐकाल तर एक वाजले तरी तुम्ही कीर्तन सोडा असं म्हणणार नाही. नाहीच ना? आता तरी नाही म्हणा. काय म्हणल्याला काय जाणार आहे? मी कुठं घेणार आहे 1 वाजेपर्यंत, नाही का? विठ्ठल का हो तुकोबाराय, तुम्ही म्हटले ऐसा संतांचा महिमा. नेमका संतांचा महिमा आहे तरी काय? तुम्ही पाहिलं असेल एखाद्या पुरुषाला आपण आई म्हणावं, वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की नाही? तुम्ही तुमच्या वडिलांना आई म्हणता का? नाही. आपण आपल्या आईलाच आई म्हणतो. पण एक पुरुषानं आईचं हृदय बाळगावं आणि अवघ्या जगाची आई व्हावं, ते म्हणजे माऊली ज्ञानोबाराय. आजही अनेक वारकरी माऊली ज्ञानोबारायांना ज्ञानोबाराय म्हणत नाही, ते ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात. माऊली शब्द इतका पवित्र शब्द आहे की तो आपण आपली माता सोडून, आपली आई सोडून इतर कुणालाही वापरत नाही. मग अगदी वयाच्या 16व्या वर्षी अवघ्या जगाची आई त्या ठिकाणी झाली, ती म्हणजे माऊली ज्ञानाई. ते ज्ञानोबाराय, त्यांचा अधिकार आपण पाहिला तर ज्ञानोबारायांच्या अधिकारानुसार माझ्या मते माझी वाणी खुंटीत होईल, इतका मोठा ज्ञानोबारायांचा अधिकार आहे. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भाची शांता हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भाची शांता हरविला. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुशन हरी ताप, साधकांचा माय बाप दरुशन हरी ताप. सर्वभूती माय बाप दर्शन हरे ताप, साधका माय बाप दर्शन हरे ताप. आपले ज्ञानोबाराय आपण पाहिले. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. शांती रूपी प्रगटला
कानातून वेद बोलविला, निर्जीव भिंत चालवली. मग एवढाच अधिकार आहे का? तुम्ही पाहिलं असेल जी ज्ञानेश्वरी आजही आपल्या सप्त्यामध्ये पारायण चालू आहे, बरोबर की नाही? जी श्री ज्ञानेश्वरी आपण म्हणतो ती ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली, नाही का? ते ज्ञानोबराय आजही लोक डोकं खाजवत आहे की ज्ञानोबरायांना वयाच्या 16व्या वर्षी आईच्या गर्भामध्ये काय आहे हे कळलं तरी मातेची या उदर कोहरे. म्हणजे ज्ञानोबरायांनी काय सुंदर वर्णन केलं की आईच्या गर्भामध्ये, आणि वर्णन कधीच आहे 750 वर्षापूर्वींचं ज्ञानोबरायांचं हे वर्णन आहे. ज्ञानोबराय म्हणतात की आईच्या गर्भामध्ये काय काय असतं हे ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं. कुठे ते विज्ञानाला मानणारे आहे का? आजही लोक सोनोग्राफीवर फार विश्वास ठेवतात ना, आणि ते कोणी काढलं असं विचारलं कोणाचं नाव घ्याल? माझ्या मते नास्तिक लोक सामान्य माणसाचंच नाव घेणार, नाही का? म्हणून म्हटलं ते विज्ञान मानणारी लोक कुठे म्हणून. म्हणजे ज्ञानोबरायांना हे विज्ञान वयाच्या 16व्या वर्षी कळावं. म्हणजे ज्ञानोबरायांच्या ज्ञानाची म्हणजे ज्ञानाचं गणित आपल्याला थोडं सुद्धा लागत नाही. आजही आळंदीमध्ये ज्ञानोबरायांच्या एका ओवीवर PhD करणारी माणसं आजही आपल्याला आळंदीमध्ये सापडतात. जवळजवळ आपण म्हणतो 9033 ओव्यांमध्ये ज्ञानोबरायांनी कितीतरी दृष्टांत दिले. तुम्ही पाहिलं असेल सामान्य माणूस, सामान्य कीर्तनकार कसा असतो? सामान्य असतो. लोक त्याला संत मानतात, ही चुकीची गोष्ट आहे. कीर्तनकार नुसती 2 दृष्टांत सांगून तीही साररहित असावी, म्हणजे सार पूर्ण असावी, अशी 2 दृष्टांत सांगितली तरी लोक त्याला ज्ञानाचा मान देतात. तो ज्ञानी असं म्हणतात. ते ज्ञानोबराय नुसत्या एका दृष्टांतावर 4-4, 5-5 ओव्या लिहितात. म्हणजे ज्ञानोबरायांचं ज्ञान किती गहन असावं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर. किती ओवाळणी जावे, माझ्या पोटी आवे. किती ओवाळणी म्हणून बघा ज्ञानोबरायांच्या ज्ञानाचं गणित लागत नाही, म्हणून ज्ञानाचा सागर म्हटलं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. एवढंच नाही, ज्ञानोबरायांना ज्ञानाचा राजा म्हटलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. आजकाल अनेक ज्ञानी पदव्या झाल्या, बरोबर की नाही? अनेक पदव्या लावतात, पण कोणाला कधी ज्ञानियांचा राजा म्हटलंय का? कारण ह्या ज्ञानाच्या राजांमध्ये जगामध्ये एकच राजा, ते म्हणजे माऊली ज्ञानोबराय आहे. एक जण मला म्हणाला की ज्ञानेश्वरीमध्ये 1.25 लाख शब्द आहेत असं म्हणाला. पण तुम्हाला माहिती, ज्यांना अवघं जग आई म्हणतं त्यांनी सुद्धा आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता 1.25 लाख शब्द वापरले. का? कारण ज्ञानोबरायांनी आपल्या माता म्हणजे रुक्मिणी माता, आपले पती परत यावे यासाठी पिंपळाला 1.25 लाख फेऱ्या मारल्या होत्या. म्हणून आईच्या ऋणातून व्यक्त होण्याकरता ज्ञानोबरायांनी 1.25 लाख शब्द ज्ञानेश्वरीमध्ये जवळ जवळ वापरले. म्हणजे ज्ञानोबरायांची ज्ञानाचं गणित लागत नाही. असे संतांना आपण आलिंगन द्यावं, अशा संतांना आपण शरण जावं असं तुकोबराय म्हणतात. तुकोबराय आम्हाला समजलं की अशा संतांना आम्ही शरण जावं, हा संतांचा महिमा हेही आम्हाला कळालं. पण का हो तुकोबराय, इतर कोणाला आलिंगन द्यावं असं का म्हणले नसावे बरं? सामान्य जीवाला संत मांदियाडी आलिंगन द्यावं असं म्हणूच शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे
जे ज्ञान जीवाला आहे ते इतरत्र कोणत्याही योनीला नाही, पण ज्या ज्ञानानं त्यांना भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे तो ते करत नाही, म्हणून संतांनी जीवाला आलिंगन द्यावं असं म्हटलं नाही, तर संतांनाच आलिंगन द्यावं असं म्हटलं. आणि आलिंगन दिल्याच्या नंतर अधिकारही सांगितला की मोक्ष प्राप्त होतो. आणि हा संतांचा महिमा सांगितलं. काय म्हटलंय तुकोबर आहे? हा संतांचा महिमा आहे की झाली बोलायाची सीमा, सीमा संपते बोलण्याची, असा संतांचा महिमा आहे. तुम्ही पाहिलं असेल आपण स्त्री आणि पुरुषामध्ये भेद करतो, बरोबर की नाही? भेद म्हणजे दृष्टिकोन आपला, बरोबर की नाही? एक स्त्री आपली बहीण आहे तिच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी, नाही का? एक स्त्री आपली माता आहे तिच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी, एक आपली पत्नी आहे तिच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी. हे आपण सामान्य माणसं म्हणजे आपल्या दृष्टीतला फरक. पुढे तुम्ही पाहिलं असेल आपली संत मांदियाळी अशी आहे की आपल्या आदिशक्ती मुक्ताबाई स्नानासाठी बसल्या होत्या. काय झालं? स्नानासाठी बसल्या होत्या आणि चांगदेव महाराजांनी विचार केला की आता घरामध्ये कुणी नाहीये तर मी काय करावं, जावं आणि थोडीशी सेवा म्हणून त्या ठिकाणी काय करावं, सरपण गोळा करून आणावं. आता चांगदेव महाराजांना माहित नाही की मुक्ताबाई स्नानासाठी बसलेल्या आहेत, कारण सकाळच्या वेळेमध्ये जे असते कुठल्या ना कुठल्या कामासाठी ज्ञानोबराय जगद्गुरु ज्ञानोबराय आपले निवृत्तीनाथ दादा त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत असायचे. म्हणून विचार केला की आता घरात कुणी नाहीये, आजूबाजूला कुणी नाहीये, मग माझ्यासाठी हा सेवेचा योग आहे, मी जावं आणि संध्याकाळच्यासाठी थोडंसं सरपण गोळा करून आणावं. चांगदेव महाराज त्या ठिकाणी गेले, बाहेर जाऊन थोडंसं सरपण गोळा केलं आणि त्याचं गाठोडं घेऊन आले. घरामध्ये प्रवेश केला बरोबर आदिशक्ती मुक्ताबाई दिसल्या. गाठोडं जसं डोक्यावरचं होतं तसं खाली फेकलं आणि चांगदेव महाराज बाहेर धावले, म्हणजे बाहेर पळायला लागले. विचार करा, अशा या स्थितीमध्ये बाहेर धावल्याबरोबर आदिशक्ती मुक्ताबाई विचारतात की कोण आहे बाहेर, नाही का? कोण आहे बाहेर, सांगा आहे का? त्यावेळेस चांगदेव महाराज सांगतात हो माते मीच आहे. त्यावेळेस आदिशक्ती मुक्ताबाई विचारतात की झालं तरी काय? त्यावेळेस चांगदेव महाराज म्हणतात की मी एक पुरुष आहे आणि तुम्ही एक स्त्री आहात, मी इथे घरामध्ये कसं थांबावं म्हणून बाहेर आलो. आदिशक्ती मुक्ताबाईंचे उद्गार आहे, अरे वाटलं पाहिजे चांगा तुला काही, विचार कर 14 वर्षांची मी मुलगी आणि 1400 वर्षांचा जख्ख म्हातारा तुला माझ्यातलं स्त्रीत्व दिसलं पण तुला माझ्यातला भगवंत दिसला नाही. अश्रू वाहायला लागले चांगदेव महाराजांच्या डोळ्यातून. काय उद्गार आहे? तुला माझ्यातलं स्त्रीत्व दिसलं, त्याशिवाय आपल्या वयात किती अंतर आहे की मी 14 वर्षांची मुलगी आणि तुम्ही 1400 वर्षांची जख्ख म्हातारे. पण हे ऐकल्याबरोबर आदिशक्ती मुक्ताबाई म्हणाल्या की 1400 वर्षांचं तुमचं आयुष्य व्यर्थ गेलं. हे ऐकल्याबरोबर चांगदेव महाराजांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. चांगदेव महाराज समोर आले, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. सांगदेव म्हणे आधी जन्मालो, सांगदेव म्हणे आधी जन्मालो, सांगदेव म्हणे आधी जन्मालो. सांगदेव म्हणे आधी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा गुरुपुत्र झालो, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणाविंदी त्या ठिकाणी नतमस्तक केलं. आणि त्या ठिकाणी मला ह्या दृष्टातून इतकंच सांगायचं होतं की सामान्य जीवातलं आणि संतातलं अंतर फार वेगळे आणि फार वेगळं असल्यामुळे जीवाला आलिंगन द्यावं किंवा त्यांचा महिमा मोठा असं सांगितलं नाही, तर संतांना आलिंगन द्यावं ते वात्सल्य भावानं. आणि दुसरं म्हणजे त्या संतांचा महिमा आघात आहे. मग यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं भजन केलं पाहिजे. कारण संत मांदियाळींचे अवघे अभंग तुम्ही बघा, एकच गोष्ट त्यांनी सांगितली की कुठल्या ना कुठल्या स्थितीमध्ये तुम्ही भगवंताचं भजन
मग ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आपली सर्व संत मांदियाळी एकच म्हणतात की हा संतांचा महिमा आहे. यासाठी माझी वाचा सुद्धा तुकोबराय म्हणतात कुंठित झाली. एवढा मोठा अगाध महिमा आहे. मग एवढंच नाही, एवढाच महिमा सांगितला नाही तर त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात तर संतांचा इतका महिमा आहे की सगळी तीर्थ तुकोबराय म्हणतात की संतांच्या पायाजवळ लोळतात. मग ऐसा संताचा महिमा. मग संत मांदियाळींनी सांगितलं एवढा अधिकार संतांचा आहे. मग त्यांनी जे सांगितलं ते आपण केलं पाहिजे की नको? पाहिजे की नको? पाहिजे की नको? केलं पाहिजे की नको? संतांनी काय सांगितलं आपल्याला? काय सांगितलं? कुठल्या ना कुठल्या स्थितीमध्ये तुम्ही भगवंताचं भजन करा असं सांगितलं. मग आता करायचं का भजन? अनेक जण म्हणत असतील ताई लवकर भजन घ्या म्हणजे भोजनाला जाता येईल नाही का? आता सगळ्यांनी हात वर करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. बघा आपल्या नाशिकच्या प्रत्येक कीर्तनकारानं निवृत्तीदादांचं भजन घेतलं पाहिजे. या नियमाप्रमाणे अगदी 2 मिनिटं आपण निवृत्तीदादांचं भजन घेणार आहोत. पुनश्च एकदा हात वर करा. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया, निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया माझ्या 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 निवृत्ती राया, निवृत्ती राया. कसं वाटलं मग भोजन? भजन होतं ना? आलं ना पण काहींच्या लक्षात? बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होते ती म्हणजे हाताचं एक वैशिष्ट्य आहे. भजन आणि भोजन हे 2 शब्द सारखे आहे आणि भजन सुद्धा हातानेच करतात आणि भोजन सुद्धा हातानेच करतात. विठ्ठल फक्त बदल इतका आहे हाताने भजन करायचं की सारखंच भोजन करायचं याचा माणसाने मात्र विचार केला पाहिजे. बघा मला इतकंच सांगायचं की संत मांदियाळी आपल्या वेळे अभावानुसार आपला वेळही समाप्तीस आलेला आहे. वेळेवर थोडं अतिक्रमण करते नाही का? बघा आपला जवळजवळ त्या ठिकाणी तुकोबरायांनी जी गोष्ट सांगितली ती म्हणजे संतांचा महिमा आगाध आहे ना यावर फार भर दिला. का असावा असं का असावं याचं मुख्य कारण म्हणजे समाजाला ज्ञान झालं पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल आपण फक्त स्वतःचा विचार करतो पण जड जीवांचा उद्धार व्हावा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया.
कारणासी. म्हणजे वैकुंठाहून इथं येण्याचं मुख्य कारण जर काय असेल तर जड जीवांचा उद्धार झाला. उतराया जड जन जीवा उतराया जड जन जीवा उतराया जड जन जीवा उतराया जड जन जीवा अवतार तुम्हाला राया कारण उतराया जड जन जीवा उतराया जड जन जीवा अवतार तुम्हाला राया कारण उतराया जड जन जीवा उतराया जड जन जीवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये संत महान आहेत आणि संतांशिवाय जड जीवाचं काहीही होऊ शकत नाही. भगवंतापर्यंत तो पोहोचू शकत नाही. म्हणून ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. सीमा खुंटीत होऊ नये तुकोबराय म्हटले की बाबांनो जे संत आहेत ना ते असे आहे की सगळे तीर्थ त्यांच्या पायाजवळ लोळतात. इतका महिमा त्यांचा आगाध आहे. माझ्यामध्ये तुकोबारांनी सारखं सारखं सांगितलं त्या अर्थी संत नावाची गोष्ट समाजाला अजिबातच ज्ञात नव्हती नाही का. आपण आजही संतांच्या मार्गावर चालतो म्हणून आपण थोडे तरी सुखी आहोत नाही का. आपण संतांच्या मार्गाने ज्या दिवशी पूर्णत्वानं चालायला लागू त्या दिवशी खरं सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून मनुष्य देहानं संतांचे उपकार मानले पाहिजे आणि जगाला त्यांचे उपकार नाही. म्हणून तुकोबराय म्हणले ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. तुम्हाला काही बोर होतंय का? थोडे फ्रेश बसा. बघा त्या ठिकाणी असं आहे की तुकोबरायांनी संतांचा महिमा अगाध आहे मग त्यांचे उपकार आपण मानले पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे उपकार आपण मानतो तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलेली कार्य आपण करत असतो नाही का. तुम्ही पाहिलं असेल एखाद्यावर जर आपल्यावर उपकार केला तर आपण विचार करतो की नाही त्याचा माझ्यावर उपकार आहे म्हणून तरी मी त्याचं काम ऐकलं पाहिजे, मी त्याचं कार्य केलं पाहिजे. मग ज्या दिवशी संतांचे उपकार आपण मानायला लागू त्या दिवशी संत सांगितलेल्या मार्गावर सुद्धा आपण चालत जाऊ. कारण तुम्ही पाहिलं असेल उदाहरणार्थ एक स्त्री आहे की तिचा मुलगा अगदी लहान आहे नाही का. तिचा मुलगा बाल्य अवस्थेमध्ये आहे म्हटल्यानंतर सगळ्यात जास्त त्यांना काय गोष्ट आवडती? खेळ नावाची गोष्ट लहान बालकांना फार प्रकारे आवडते. अगदी 5 मिनिटं घेणार आहे तुमचे. किती वेळ? फक्त तुम्हाला एवढं कळालं तरी माझं कीर्तन सफल झालं असं मी समजेन. तुम्ही पाहिलं असेल एक स्त्री आहे की जिचा मुलगा लहान आहे बाल्य अवस्थेत आहे म्हणून त्याला एकच गोष्ट आवडते ती म्हणजे खेळ. लहान मुलांचं सुखच त्यात आहे. प्रत्येकाच्या ज्या अवस्थेत माणूस असतो त्याप्रमाणे त्याचं सुख असतं बरं का. म्हणजे आपण ज्या वयात आहोत आपलं सुख वेळे काळानुसार बदलत जातं त्याप्रमाणे त्याचं सुख खेळण्यात आहे. म्हणून त्या स्त्रीनं विचार केला की उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून मी काय करते आता मुलाला ऊन लागू नये म्हणून ती एक टोपी घेते आणि त्याच्या डोक्यात घालते. डोक्यात जेणेकरून उन्हापासून मुलाचं संरक्षण होईल. आता मुलगा खेळायला निघून जातो. खेळता 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 तो गावाच्या बाहेर जातो नाही का. मुलं खेळतात. आता लहान वयामध्ये आपण कुठं जातो हे माणसाला काही कळत नाही. खेळता खेळता तो मुलगा गावाच्या बाहेर जातो आणि पाणी नसलेल्या एका विहिरीमध्ये कमी खोलीच्या विहिरीमध्ये तो जाऊन पडतो. पडला का? पडला ना. आता पडलाय बरं का सांगून देते. आता तो विहिरीमध्ये पडला पण तो बराच कालावधी गेला पण त्याला कुणी पाहिलेलं नाही आणि त्याचा आरडाओरडा एकच आहे की माझा जीव वाचवा. पण रस्त्याने कुणी गावाच्या बाहेर जास्त कुणी जात नाही. ह्या कारणाने एक वाटसरू त्या रस्त्यावरनं चालला होता. वाटसरू चालत असताना आवाज ऐकला आणि त्या मुलाचा प्राण वाचवला. म्हणजे त्याला बाहेर काढलं. आणि आता तुम्हाला माहिती आहे गावामध्ये एखादी गोष्ट घडल्याबरोबर गावामध्ये काही व्यक्ती बसलेले असतात फक्त त्यांना ती गोष्ट माहीत करून द्यायची. पूर्वीचे कीर्तनकार असेही सांगायचे की एखादी गोष्ट पसरवायची म्हटली प्रसिद्ध करायची म्हटली की फक्त गावातल्या 2 महिलांना सांगायची ती आपोआप सगळीकडे कळते. असंही वाक्य मी ऐकलं होतं की 12 गाड्यांची खडखड आणि 2 बायांची बडबड ही कधीच थांबत नाही जातात. म्हणजे आहेत आपल्या भूतलावरती किती तीर्थ आहेत? 108 तीर्थ
आहेत म्हणून आजही आपल्याकडे म्हणतात बघा, गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर ती 108 मण्यांची असावी. त्यामागे अनेक तथ्य सांगितली जातात, अनेक शास्त्रकार सुद्धा सांगतात. मग 108 तीर्थ आहे, त्या तीर्थांपैकी सगळ्यात पवित्र मानलं जाणारं ते म्हणजे गंगा माता यांना मानलं जातं. आपण म्हणतो वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, अशा असणाऱ्या गंगा माता. पण त्या काय करतात, ज्यावेळेस नामदेवराय आणि ज्ञानोबाराय जेव्हा उत्तर भारतामध्ये तीर्थयात्रेसाठी गेले होते त्यावेळेस गेल्याबरोबर ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, साक्षात विश्वनाथ ज्ञानोबारायांना न्यायला आले. हात पकडला, पकडल्याबरोबर दोघेही जण गंगा माईजवळ आले, गंगा मातेजवळ आले आणि दोघेही गंगा मातेमध्ये म्हणजे पाण्यामध्ये उतरले. काय झालं, गंगा मातेनं ज्ञानोबारायांच्या पायाला काय मारली, ज्ञानाबाईचे पायी मिठी घाली गंगा माई, मिठी घाली गंगा माई, मिठी घाली गंगा माई. मला असं सांगायचंय 108 तीर्थांपैकी पवित्र मानलं जाणारं गंगा माता आपण मानतो नाही का, त्या तीर्थाला पवित्र मानतो. त्या गंगा माता ज्ञानोबारायांच्या चरणाला मिठी मारतात. म्हणजे विचार करा संतांचा महिमा किती अगाध असेल. मग तेच तुकोबरायांना म्हणायचं की तीर्थे पर्व काळ वघे पाया पे सकळ, सकळ ही तीर्थे निवृत्तीच्या पायी. म्हणजे बघा सगळी तीर्थ संतांच्या पायाजवळ वास करतात. मग तुकोबाराय एकच म्हटले की हे देवा, ते म्हणजे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. जर संतांची जर सेवा केली तर काय लाभ होईल, ते म्हणजे मोक्ष नावाची गोष्ट प्राप्त होईल. मग तुकोबाराय म्हणतात की सेवा करायची. मग तुकोबाराय एकच म्हटले की हे देवा कोणीही सेवा करू द्या पण ती जर संतांची केली तर फायदाच फायदा आहे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आता वाजवलं तर मनसोक्त वाजवा ना. तुम्ही यांना घाबरले का नाही ना, दांडे म्हणून म्हटलं नाही ना असं काही. बघा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. जर तुम्ही संतांची सेवा केली तर निश्चितपणे तुम्हाला काय होईल, संत नावाच्या गोष्टीचा आशीर्वाद, संत नावाच्या गोष्टीची कृपा तुम्हाला लाभेल आणि जीवनात असलेल्या प्रत्येक कमी गोष्टीची कमतरता पूर्ण करतील. कोण कोण पूर्ण करतील, संत मांदियाळी करतील. म्हणून बघा सर्वांनी एकच गोष्ट करायची, आपण संतांचा महिमा आज समजून घेतला की नाही. मग संतांनी एकच गोष्ट सांगितली की तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असाल भगवंताचं भजन करा. म्हणून माझं एकच सांगणं मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते. दादा प्रत्येकानं दिवसातून 6 वेळा देवाचं नाव घेतलं. किती वेळा बोला, आता शाळा सुटायची वेळ आली. किती वेळा, 6 वेळा आपण भगवंताचं भजन केलं पाहिजे. कमीत कमी म्हटलं बरं का मी 6 वेळा. तुम्ही पाहिलं असेल आपण आजही बरेच जण नित्य नियमानं हरिपाठ घेतात. त्या हरिपाठातलं एक तथ्य ते म्हणजे 108 शब्द हरिपाठात येतात. हरी हरी हा जो शब्द आहे तो 108 वेळा येतो, जेणेकरून 108 वेळा प्रत्येक वारकऱ्याकडनं हरी हरी शब्द निघाला पाहिजे. यासाठी बघा ज्ञानोबारायांचं ज्ञान नाही का. तर एकच सांग नाही, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरी हरी म्हणा एवढंच ज्ञानोबारायांना म्हणायचंय. मग आपण दिवसातून 6 वेळा देवाचं नाव घेतलं पाहिजे. दिवसाची सुरुवात झाली, तुम्ही घरामध्ये आहात, म्हणा रामकृष्ण. सर्वांनी म्हणा रामकृष्ण. तुम्ही जे काम करत होतात नाही का, आता घराच्या बाहेर पडला, तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडला, उंबरा ओलांडला की म्हणा रामकृष्ण. सर्वांनी म्हणायचंय रामकृष्ण. किती वेळा झालं, गणित पक्क आहे बरं का तुमचं आणि लक्ष सुद्धा आहे नाही का. किती वेळा झालं, 2 वेळा. तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडला होता म्हणजे एकदा तुम्ही घरामध्ये आहात रामकृष्णादी घराच्या बाहेर पडलात म्हणा रामकृष्ण.
हरी तुम्ही जेवणासाठी बसलात म्हणा रामकृष्ण हरी तुमचं जेवण झालं आणि जेवण होईपर्यंत तुम्ही गेला नाही म्हणून म्हणा रामकृष्ण किती वेळा झालं 4 वेळा आता तुम्ही दिवसभर थकलात आणि आता अंथरुणावर झोपण्यासाठी गेलात म्हणा रामकृष्ण हरी आणि तुम्ही जसे झोपलात तसेच उठलात म्हणून म्हणा रामकृष्ण हरी तुम्हाला अटॅक नावाचा आजार माहिती आहे तो झोपेत सुद्धा येतो म्हणून म्हटलं जशा अवस्थेत झोपला म्हणजे जसे तुम्ही झोपला तसेच तुम्ही उठला म्हणून म्हणा रामकृष्ण हरी कारण सामान्य माणसाचं एक वेगळेपण सांगू का ते म्हणजे आपण पहाटे उठावं यासाठी मनुष्य देह इतका विश्वास त्या अलारामवर ठेवतो पण तुम्हाला माहिती जोपर्यंत तो राम येत नाही तोपर्यंत हा राम काही उठणार हेच तर कळत नाही म्हणून मनुष्य देहानं दिवसातून कमीत कमी 6 वेळा देवाचं नाव घेतलं पाहिजे आपला वेळही समाप्तीस आलेला आहे प्रत्येक संतांनी एकच सांगितलं तुम्ही ज्या स्थितीत आहात देवाचं नाव घ्या आपल्या जनाबाई महाराज पाहिल्या तुम्ही त्या काय करत होत्या महिला वर्ग तुमच्या घरी जाता आहे का त्याचं नावच जातंय गेलं ते आता आहे की नाही त्याचं नाव काय आहे जातं आणि ते जातं सुद्धा आता गेलं सुद्धा नाही का ते फार कमी घरामध्ये दिसतं म्हणून तुम्ही जातं घरात आहे म्हणून तुम्ही त्यावर दळण करता का करत नाही पण माझ्या जनाबाई महाराज जात्यावरती दळायच्या त्यावेळी त्या भगवंताला आठवायच्या सुंदर माझे जाते गा फिरते साई साई सगळे माझे जाते ग फिरते बहुतेकी ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते घे जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते घे लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला लावून पाची बोटे गे तू ये रे बा असं जर आपण पहाटपर्यंत चालू ठेवलं तर निश्चितपणे भगवंत येईल बरं मग आता बोलवायचं का भगवंताला अहो बोलू ना हो बोलू शकतो आपण जर ठरवलं तर 5 वाजेपर्यंत सुद्धा चालू देऊ शकतो आणि भगवंत सुद्धा येऊ शकतो पण वेळे अभावानुसार आपली झालेली सेवा माझे गुरुवर्य गयाताई महाराज यादव माझे गुरुवर्य आदितीताई निकम माझे गुरुवर्य महेश्वरजी भगुरे गुरुजी त्यांच्या चरणी मी ही सेवा समर्पित करते तुम्ही सर्व मायबाप श्रोता तसं बघायला गेलं तर लोकांना लांबलेलं कीर्तन आणि लांबलेलं आयुष्य चालत नाही एखाद्याचं म्हातारं 101च्या पुढे गेलं तर लोक म्हणतात तुमचं म्हातारं अजूनही मग काय आता गळा दाबून मारावा बरोबर की नाही म्हणजे लोकांना लांबलेलं आयुष्य चालत नाही तसं लांबलेलं कीर्तन सुद्धा चालत म्हणतात दुसरा बोलवा पण ह्या महाराजाला काही परत बोलू असं आपलं व्हायला नको म्हणून बघा अगदी जिव्हाळापूर्व सगळी मंडळी आहेत नाही का अगदी जिव्हाळा त्यांचा माझ्यावरती आहे अशी सर्व मायबाप श्रोता या ठिकाणी आहे म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा माझ्या गुरुवर्यांच्या चरणी माझ्या माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी माझा बोलता बोलता एखादा अपशब्द गेला असेल या ठिकाणी क्षमस्व आहे कारण बोलिले लेकुरे वेडी वाकुडे का बालक बोबडा बोले म्हणून एखादा अपशब्द गेला असेल तर या ठिकाणी क्षमस्व आहे आज या ठिकाणी खरं सांगायचं कौतुक करावं ज्यांचं वाटलं सिस्टीमचं नाव काय आहे आता साऊंड सिस्टीमच नाव आहे पण त्याचं नाव काय आहे मिलन हा अगदी सुंदर टाळ्या वाजवा खूप सुंदर आपण म्हणतो ज्ञान कशाला माहिती का म्हणतात जी गोष्ट जिथं जशी असायला हवी त्यांनी ती केली कळलं तुम्हाला जी गोष्ट जिथं असायला हवी ती त्यांनी केली म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरात वाजवा म्हणून बघा पुनश्च एकदा साऊंड सिस्टीमचे या ठिकाणी आभार मानते त्याचबरोबर कीर्तनमाला चॅनलचे मालक घुमरे दादा तेही या ठिकाणी उपस्थित आहे पुनश्च एकदा त्यांचेही या ठिकाणी आभार मानते म्हणून पुनश्च एकदा झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून आता बोलवायचं का भगवंताला बोलवायचंय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
गवर्नर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान